evaluate integral 1 upon square root x minus 3 into x plus 2 dx. आता या इंटिग्रलला सोडवत असताना कन्फ्यूज नाही व्हायचं की वेगळं आहे म्हणून एक स्टेप फक्त केवळ जास्त आली याच्यामध्ये. इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट एक्स मायनस 3 एक्स प्लस 2 डी एक्स असं आपल्याला दिला आहे. मग इथे आपण काय करायचं की डिनॉमिनेटर मध्ये याचा गुणाकार करून घ्यायचा. याला जर गुणला आपण तर एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एक्स मायनस 3x मायनस 6. केवळ ही एक स्टेप जास्त आली याच्यामध्ये. इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 6. आणि या टाईपचे आपण कितीतरी एक्झाम्पल सोडवले मेथड ऑफ कम्प्लीट स्क्वेअरनी. इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे मायनस एक्स एक्सचा कोएफिशियंट 1 त्याला 2 ने भागाकार 1/2 1/2 चा स्क्वेअर 1/4 ॲड केला लगेच सबट्रॅक्ट केला मायनस 6 इंटू dx. इंटिग्रल 1 अपॉन पहिल्या 3 टर्म आहे एक्स मायनस 1/2 होल स्क्वेअर मायनस 1/4 आणि मायनस 6 दोन्ही मायनस मायनस आहे तर मधामध्ये साईन जे येईल ते मायनस. तर हा येईल मायनस 1 मायनस 24 दॅट इज मायनस 25/4 इंटू dx. कोणत्या फॉर्ममध्ये आलं इंटिग्रल 1 अपॉन square root x square minus a square. We know that formula is log of mod x means x minus 1/2 plus square root x square minus a square x minus 1/2 whole square minus 25/4 plus constant of integration that is log of mod. इथे एलसीएम काढला आपण तर 2 होऊन जाईल. तर न्यूमरेटर मध्ये ट्वाइस एक्स मायनस 1 हे क्लिअर झालं. याला एक्सपांड नाही करायचं. एक एक स्टेप मागे जा. ही स्टेप आपल्याला यापासून मिळाली ही यापासून मिळाली आणि ही यापासून मिळाली. तर हे कशाचं एक्सपान्शन आहे एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 6 आहे किंवा त्याही पेक्षा जे आपल्याला ओरिजिनल प्रॉब्लेम विचारला तिथेपर्यंत जाता येत असेल तर तिथे जा. इथून इथे गेलो आपण इथून इथे आलो म्हणजे कशाचं एक्सपान्शन आहे एक्स मायनस 3 एक्स प्लस 2 प्लस 6. हे जरी लिहिलं तरी पूर्ण मार्क मिळतील असेल तरी पूर्ण मार्क मिळतील. तर एखादं होमवर्कसाठी घ्या प्रॉब्लेम. इव्हॅल्युएट इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट एक्स मायनस 1 2 मायनस एक्स 2 प्लस एक्स. इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट निगेटिव्ह येईल तर मायनस साइन कॉमन घ्यायचा आणि त्याला सॉल्व करायचं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रल e raised to power x/2 upon square root e raised to power minus x minus e raised to power x dx. आता अशा टाइपमध्ये जर प्रॉब्लेम ऑल्जेब्रिक सोडून ऑल्जेब्रिक म्हणजे 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं ऑल्जेब्रिक सोडून जर एक्सपोनेन्शियल लॉगरिथमिक मध्ये येत असेल तर समजून जायचं की ते मेथड ऑफ सबस्टिट्यूशनने आपल्याला सॉल्व करायचं आहे. सोल्युशन नाउ गिवन इंटिग्रल इज e raised to power x by 2
अपॉन स्क्वेअर रूट e रेज टू पॉवर मायनस एक्स मायनस e रेज टू पॉवर एक्स. आता याला लिहिताना पहा आपण e रेज टू पॉवर एक्स, त्याला ऍक्च्युअली पॉवर किती आहे? 1/2. e रेज टू पॉवर x by 2 can be written as e रेज टू पॉवर x रेज टू पॉवर 1/2 स्क्वेअर रूट e रेज टू पॉवर मायनस एक्स आहे तर 1 अपॉन e रेज टू पॉवर x मायनस e रेज टू पॉवर x. म्हणजे कुठला कुठला बदल होत जातो ते लक्षात ठेवायचं कॅल्क्युलेट. नाउ दिस कॅन बी रिटन ॲज e रेज टू पॉवर x ला पॉवर 1/2 आहे म्हणजे तो स्क्वेअर रूट मध्ये राहील e रेज टू पॉवर x स्क्वेअर. e रेज टू पॉवर x चा एलसीएम घ्या म्हणजे 1 मायनस e रेज टू पॉवर x चा स्क्वेअर अपॉन e रेज टू पॉवर x. काही अडचण आहे कुणाला? साधं कॅल्क्युलेशन आहे. इंटिग्रल e रेज टू पॉवर x आहेच, खाली पहा हा स्क्वेअर रूट जर आपण सेपरेट केला तर किती खाली 1 मायनस e रेज टू पॉवर x चा स्क्वेअर आणि त्याच्या खाली स्क्वेअर रूट e रेज टू पॉवर x आहे. हा याला करून वर न्या म्हणजे हा येईल स्क्वेअर रूट e रेज टू पॉवर x इंटू dx. स्क्वेअर रूट e रेज टू पॉवर x इंटू स्क्वेअर रूट e रेज टू पॉवर x that is e raised to power x upon square root 1 minus e raised to power x whole square. Now put, आता क्लियर आहे e raised to power x equal to t. सोडवण्याकरता डेरिव्हेटिव्ह येईल e raised to power x dx equal to dt. required integral become integral e raised to power x dx ची व्हॅल्यू dt 1 अपॉन स्क्वेअर रूट 1 मायनस e raised to power x t त्याचा स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला? इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट e स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. त्याहीपेक्षा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे हा साइन इन्व्हर्स t प्लस t ची व्हॅल्यू ठेवून द्यायची म्हणजे येईल साइन इन्व्हर्स t मीन्स e raised to power x plus c is required answer. आता इंटिग्रल ऑफ द फॉर्म, या फॉर्म मध्ये असेल इंटिग्रल आता टाइप बदलतो. इंटिग्रल ऑफ द फॉर्म, जर इंटिग्रल याप्रमाणे असेल px प्लस q अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c dx, वर लिनियर फॉर्म आणि खाली क्वाड्रॅटिक इक्वेशन, किंवा दुसरं इंटिग्रल असेल px प्लस q अपॉन स्क्वेअर रूट ax स्क्वेअर प्लस bx प्लस c dx, या फॉर्ममध्ये जर इंटिग्रल येत असेल तर याला सोडवण्याकरता एक वर्किंग रूल आहे तो फॉलो करायचा. आणि आधीचा टाईप यामध्ये पूर्ण रिपीट होतो म्हणजे ॲक्च्युअली आपण जो आधीचा टाईप शिकलो त्यावरती संपूर्णपणे रिव्हिजन होईल. इंटिग्रल 1 अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c dx या टाईपचा टाईप असेल, किंवा इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट ax स्क्वेअर प्लस bx प्लस c dx हा टाईप असेल. या दोन्हीवरती पुन्हा एकदा रिव्हिजन होते. म्हणजेच तुम्ही जर आधीचा टाईप न वाचता हाच टाईप जर वाचला तर तुमचा याचा पण अभ्यास होईल आणि आधीच्या टाईपचा पण अभ्यास होईल. तर याला सोडवण्याकरता पहा एक्सप्रेस न्यूमरेटर इक्वल टू a डेरिवेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b, हे इतकं इक्वेशन लक्षात ठेवायचं. एक्सप्रेस न्यूमरेटर इक्वल टू a डेरिवेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b, आणि मग
याला सोडवताना ज्या काही आधीच्या मेथड आहेत त्या सगळ्या आपल्याला यूज करता येईल. तर ही सगळी प्रोसिजर एक्झाम्पलमध्ये क्लिअर होऊन जाते. तर पहा, इव्हॅल्युएट इंटिग्रल twice x minus 3 upon 3x square plus 4x plus 5 dx. एक्झाम्पल पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात आलं पाहिजे की टाईप कुठला आहे. पेपरमध्ये कुठेही मेन्शन केलेलं राहत नाही की इंटिग्रेशनचा टाईप कुठला आहे म्हणून. तो आपल्याला ओळखायचा आहे आणि ते ओळखण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सराव लागतो. तर जितकं तुम्ही वाचाल, जितक्या वेळा तुम्ही लिहून पाहाल एक्झाम्पल, तितक्या वेळा तुम्ही त्यामध्ये परफेक्ट होत जाता. तरी पाहिल्याबरोबर आपल्याला दिसते की याला पॅरलल आहे. ax प्लस क्यू मीन्स ट्वाइस एक्स मायनस 3, ax स्क्वेअर प्लस bx प्लस 3 म्हणजे 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. आता इथे p आणि q च्या व्हॅल्यू 2 आणि 3 आल्या, abc च्या व्हॅल्यू 3, 4, 5 आल्या. इथे तुम्ही एक जरी व्हॅल्यू बदलवली तुमचं प्रॉब्लेम वेगळं झालं. मग एक प्रॉब्लेम केअरफुली समजून घ्या आणि या टाईपचे कितीही प्रॉब्लेम येऊ द्या ते आपल्याला करता आले पाहिजे. आलं का लक्षात? या टाईपचे कितीही प्रॉब्लेम येईल तर ते आपल्याला करता आले पाहिजे. म्हणून पहिल्या प्रॉब्लेमकडे अगदी मन लावून लक्ष ठेवायचं. त्यामध्ये कुठलाही किंतु परंतु नाही. मग एकदाच समजलं की मग तुम्ही कितीही प्रॉब्लेम त्यावरती तयार करू शकता, कितीही प्रॉब्लेम आपण सोडवू शकतो. तर लक्ष द्या, गिव्हन इंटिग्रल इज twice x minus 3 upon 3x square plus 4x plus 5 dx. Now express, formula कोणता? express numerator is equal to a derivatives of denominator plus b. मग ठेवा, numerator means twice x minus 3, a denominator ची डेरिव्हेटिव्ह आहे. 3 constant at is right, x square ची डेरिव्हेटिव्ह twice x into 3 6x plus 4 constant as it is, x ची डेरिव्हेटिव्ह with respect to x येणार 1, 4 into 1 that is 4 आणि 5 is constant term, derivative of constant term is always 0, 4 plus b. याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊ टाकू. Now equating coefficient of x and constant term by it. याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये असं होतं एक्सप्रेस न्यूमरेटर इक्वल टू, तर त्यामध्ये थोडं कॅल्क्युलेशन जास्त होतं. याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू माहिती आहे. x चे कोएफिशिएंट पहा, x चा कोएफिशिएंट 2, या साइडला x चा कोएफिशिएंट 6a and constant -3. त्यानंतर इथे कॉन्स्टंट a into 4 इक्वल टू 4a आणि प्लस b. तर यावरून a ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 2/6 म्हणजे 1/3. ही व्हॅल्यू यामध्ये ठेवा म्हणजे आपल्याला b ची व्हॅल्यू मिळेल. आणि नंतर -3 4 into a म्हणजे 1/3 प्लस b दॅट इज, हा 4/3 कडे घ्या म्हणजे -3 - 4/3 इक्वल टू b. तर यावरून b ची व्हॅल्यू किती येणार? 3 याचा एलसीएम आला -9 -4 -13. या आलेल्या a च्या आणि b च्या व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवू आपण युजिंग व्हॅल्यूज ऑफ a and b in one by b. So twice x minus 3 is equal to a 1/3 into 6x plus 4 b minus 13/3. तर इथे लक्षात घ्यायचं आपल्याला की याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं, याला जर सॉल्व केलं आपण 1/3 ने गुणलं तर येईल twice x plus 4/3 minus 13/3. 4/3 minus 13/3 म्हणजे -9/3
-9/3 म्हणजे -3 म्हणजे टॉईस x -3 आपल्याला मिळते, म्हणजे आपल्या व्हॅल्यू बरोबर आहे. या आलेल्या न्यूमरेटर बरोबर जी व्हॅल्यू आली ती इंटिग्रेशन मध्ये यूज करा. युझिंग इन इंटिग्रल वेटिंग इंटिग्रल यूज करू आपण व्हॅल्यू टॉईस x -3 1/3 6x plus 4 plus into minus 13/3 upon 3x square plus 4x plus 5 dx. या इंटिग्रल आपण सेपरेट करून थोडं एक्झाम्पल मोठा आहे तर थोडं त्याला आपल्याला कमी पण करता येते, तर थोडं केअरफुल असेल ते. इथून आपण डिनॉमिनेटर आणि इंटिग्रल सेपरेट करणार. Here 1/3 is constant, take out common. Integral 6x plus 4 upon 3x square plus 4x 3x square plus 4x plus 5 dx. नंतर -13/3 is constant, take out common. Integral 1/3x square plus 4x plus 5 dx. आपण डिनॉमिनेटर आणि इंटिग्रल सेपरेट केलं. तर पहिलं इंटिग्रल सॉल्व्ह केलं, डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे, तर लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर. आता दुसऱ्या इंटिग्रलला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला, ते पहा याला पॅरलल आलं, जो आपण ॲक्झॅक्ट टाईप शिकलो. कंप्लीट स्क्वेअर करायचा आहे, तर तो कंप्लीट स्क्वेअर करण्याची प्रोसिजर आपण चालू करू. तर 1/3 इंटिग्रल 6x plus 4 upon 3x square plus 4x plus 5 dx minus 13/3 1/3 जर कॉमन घेतला तर x square plus 4/3x plus 5/3 dx. 3 कॉमन घेतला आपण इथे, तर आपण ही स्टेप कमी करू शकतो की डिनॉमिनेटर सेपरेट करताना -13/3 घेतला आणि या इंटिग्रलला तिथून सॉल्व्ह करायची सुरुवात करून द्यायची. म्हणजे ही स्टेप नाही लिहिली तरी तुम्ही चालते, मात्र सरावाने तुमचं हे होईल. 1/3 इंटिग्रल 6x plus 4 upon 3x square plus 4x plus 5 dx minus 13/3 into 3 and 9 इंटिग्रल. यामध्ये किती आला सबट्रॅक्ट करणार आपण 4/3x, x चा कोएफिशिएंट 4/3, त्याला 2 ने भागलं 2/3, 2/3 चा स्क्वेअर 4/9 minus 4/9 plus 5/3 dx. That is 1/3 integral 6x plus 4 3x square plus 4x plus 5 dx minus 13/9 इंटिग्रल. पहिल्या 3 टर्म आहे x plus 2/3 होल स्क्वेअर. याला केअरफुली सॉल्व्ह करायचं आहे. एलसीएम दिलेला आहे 9, न्यूमरेटर मध्ये -4 plus 15, तर इथे +11/9 dx. आता दोन्ही इंटिग्रल रेडी आहे इंटिग्रेशन काढण्याकरता. तर पहा आपण या टाईपचं एक्झाम्पल सोडून राहिलो आपण. इथून जर पाहिलं आपण तर या टाईपचं एक्झाम्पल आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली आपली रिव्हिजन होऊन राहिली आहे. याच्यावर पण रिव्हिजन होते, याच्यावर पण रिव्हिजन होते. 1/3 डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे, म्हणजे लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर 4x plus 5 minus 13/9 इंटिग्रल 1/x² plus a² चा लिनियर फॉर्म्युला, म्हणजे 1/a. a means square root 11/3 because a² 11/9. tan inverse x plus 2/3 upon a square root 11/3 upon coefficient of x 1.
आता सगळे इंटिग्रेशन निघाले म्हणून प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, याला क्लिअर करून घ्या. 1/3 log of mod 3x² + 4x + 5. इथे 3 चा भाग जातो म्हणजे -13 न्यूमरेटर मध्ये राहिलं 3/√11 tan इनव्हर्स. इथे एलसीएम घ्या म्हणजे 3x + 2 अपॉन एलसीएम घेतल्यानंतर 3 पूर्ण 3 कॅन्सल होईल तर √11 प्लस. तर याप्रमाणे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. तर तुम्हाला मी होमवर्कसाठी देतो प्रॉब्लेम, ते सोडवायचे घरी. होमवर्क पहिला आहे 2x + 3 अपॉन 2x² + 3x + 4dx. याला सोडवा. दुसरा आहे x - 1 अपॉन x² + x - 1 dx. हे दोन एक्झाम्पल घरी सोडून घ्यायचे. तर अगदी सोपा रिझल्ट आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की एक्सप्रेस न्यूमरेटर इक्वल टू a डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b आणि मग इक्वेटिंग कोएफिशिएंट ऑफ x अँड कॉन्स्टंट टर्म वगैरे त्यावरून a आणि b च्या व्हॅल्यू मिळते त्या इक्वेशन 1 मध्ये ठेवा. इक्वेशन 1 मध्ये ठेवल्यानंतर ती व्हॅल्यू इंटिग्रेशन मध्ये ठेवा. डिनॉमिनेटर इंटिग्रल सेपरेट करा. त्या साइडला कॉम्प्लेक्स स्क्वेअर करून सॉल्व्ह करा. पहिले इंटिग्रेशन तुम्हाला काय मिळते की ते डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे म्हणून लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर ती करोलरी त्यानुसार आपण याचा डायरेक्ट रिझल्ट लिहिला आणि याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. आणि दुसरं एक्झाम्पल इव्हॅल्युएट इंटिग्रल 2x + 4 अपॉन √2x² + 2x + 1 dx. आता हे दुसऱ्या टाईपचं इंटिग्रल आहे जे आपण लिहिलो त्याच्यामध्ये given integral is 2x + 4 upon square root 2x² + 2x + 1 dx. जसं आपण आधीचा प्रॉब्लेम सोडवला ती सेम प्रोसिजर आहे. एक्सप्रेस न्यूमरेटर इक्वल टू a डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b. न्यूमरेटर इज 2x + 4. सॉरी एक मिनिट थोडीशी आपल्याला ये डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर इथे हरून लागणार नाही. थोडं करेक्शन करून घेऊया आपण. इंटिग्रल px + q अपॉन √x² + bx + c dx. याकरता एक्सप्रेस आहे ते न्यूमरेटर a डेरिव्हेटिव्ह ऑफ ax² + bx + c + b याप्रमाणे. याच्या आधीच्याही याच्यामध्ये हा रूल यूज करायचा म्हणजे ऍक्च्युली हा रूल आहे तो डिनॉमिनेटर लिहिल्यापेक्षा. आधीच्या याच्यामध्ये का क्लिअर झालं की स्क्वेअर रूट नसल्यामुळे आपण सरळ ax² + bx + c च्या ऐवजी डिनॉमिनेटर तितका होता म्हणून लिहिला. तर याकरता हा रूल वर्किंग करून हा करेक्ट आहे. थोडं करेक्शन करून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये हा यूज करू म्हणजे दोन्ही एक्झाम्पलसाठी आपल्याला क्लिअर होऊन जाते. 2x + 4 म्हणजे इथे ना d dx ऑफ 2x² + 2x + 1 + b असं लिहिणार. तर 2x + 4 इक्वल टू a इंटू याची डेरिव्हेटिव्ह x² ची डेरिव्हेटिव्ह 2x इंटू 2 दॅट इज 4x प्लस 2x ची डेरिव्हेटिव्ह 2 कॉन्स्टंट ॲज इट इज x ची डेरिव्हेटिव्ह 1 2 into 1 that is 2
आणि प्लस बी, याला इक्वेशन नंबर 1. इक्वेटिंग कोएफिशिएंट ऑफ x and constant term वैगे x चे कोएफिशिएंट या साइडला 2 आहे इक्वल टू या साइडला 4a and constant 4 a into 2 that is twice a plus b. यावरून a मिळेल आपल्याला 1/2. 2 upon 4 means 1/2. इथे a ची व्हॅल्यू आपण 4 equal to 2 into 1/2 plus b. 2 2 कॅन्सल, मग राहिला 1. तर हा 1 इकडे आला, 4 minus 1 that is 3. म्हणजे b ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 3. या a च्या आणि b च्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये यूज करा. using values of a and b in one way, and therefore twice x plus 4 equal to a is 1/2 into 4x plus 2 plus b is 3. ही न्यूमरेटरची व्हॅल्यू इंटिग्रेशन मध्ये यूज करू आपण. युजिंग इन इंटिग्रल वैगे इंटिग्रल मध्ये यूज करून राहिलो आपण व्हॅल्यू. इंटिग्रल twice x plus 4 is equal to 1/2 4x plus 2 plus 3 upon square root twice x square plus twice x plus 1 dx equal to, इथून डिनॉमिनेटर इंटिग्रल सेपरेट करू आपण. here 1/2 is constant, take out common. Integral 4x plus 2 upon square root twice x square plus twice x plus 1 dx. Here 3 is constant, take out common. Integral 1 upon, याच्या खाली आहे त्याला कॉम्प्लेक्स स्क्वेअर करण्याची प्रोसिजर चालू करून द्यायची. 2 is constant, take out common. x square plus x plus 1/2 into dx, that is 1/2 integral 4x plus 2. पहिलं इंटिग्रल आपलं सोडवण्याकरता रेडी झालं आहे. त्याची व्हॅल्यूज मिळते आपल्याला twice x square plus twice x plus 1 dx. जी कॉर्नरी आहे की डिनॉमिनेटर मध्ये स्क्वेअर रूट मध्ये फंक्शन आहे आणि त्याची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये असेल तर ती कॉर्नरी आपण यूज करणार याच्यामध्ये. प्लस 3 इंटिग्रल 1 अपॉन हा स्क्वेअर रूट 2 याच्या बाहेर कॉमन घेऊन टाका ब्रॅकेट मध्ये. स्क्वेअर रूट किती वेळाने सबट्रॅक्ट करायचे. x स्क्वेअर प्लस x चा कोएफिशिएंट 1, त्याला 2 ने भागा 1/2. 1/2 का स्क्वेअर 1/4. लगेच सबट्रॅक्ट करा -1/4 आणि प्लस 1/2 into dx. 1/2 integral 4x plus 2 upon square root twice x square plus twice x plus 1 dx plus 3 अपॉन हा स्क्वेअर रूट 2 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला. पहिल्या 3 टर्म आहेत स्क्वेअर रूट x plus 1/2 whole square minus 1/4 plus 1/2 that is plus 1/4. याचं कॅल्क्युलेशन केलं तर dx. आता दोन्ही इंटिग्रल रेडी आहेत. 1/2 तर किती असते इंटिग्रल 2 स्क्वेअर रूट twice x square plus twice x plus 1. कोणती फॉर्म्युला यूज केली आपण इथे. इंटिग्रल स्क्वेअर रूट f of x f dash x dx असेल तर 2 स्क्वेअर रूट f of x plus 3. डायरेक्ट आपल्याला आन्सर मिळाला. याला 3 upon square root 2 इंटिग्रल 1 upon square root x square plus a square म्हणजे काय असते मग log of mod x plus 1/2 plus square root x plus 1/2 whole square plus 1/4 plus c.
2 cancel, square root twice x square plus twice x plus 1 plus 3 upon square root 2 log mod. याचा एलसीएम आपण 2 घेतला, न्यूमरेटर मध्ये येणार twice x plus 1 प्लस हे जे स्क्वेअर रूट मध्ये क्वांटिटी आहे याला एक एक स्टेप मागे जा, कशाचं एक्सपान्शन आहे तर या ही स्टेप यापासून मिळाली, ही स्टेप यापासून मिळाली, ही स्टेप यापासून मिळाली, यामधला स्क्वेअर रूट 2 बाहेरच आहे पहा. तर आपल्याला फक्त एक्सपान्शन कसं लिहायचं आहे, स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस x प्लस 1/2 स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस x प्लस 1/2 प्लस c. त्याचा रिक्वायर्ड आन्सर असेल. तर करेक्शन थोडं याच्या आधीच्या प्रॉब्लेमसाठी करून घ्यायचं आपल्याला. इंटिग्रल जर या टाईपमध्ये असेल, इंटिग्रल ऑफ टाइप px प्लस q अपॉन स्क्वेअर रूट ax स्क्वेअर प्लस bx प्लस 3dx असे आपण 2 लिहिले होते. आणि त्याकरता काय लिहिलं होतं, एक्सप्रेस न्यूमरेटर इक्वल टू a डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b. तर ते एक्सप्रेशन याला लागते, बरोबर आहे. तर आपल्याला दोन्हीसाठी एकच इक्वेशन यूज करायचं आहे, म्हणून वेगवेगळं लक्षात न ठेवता एक्सप्रेस न्यूमरेटर इक्वल टू a डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन दोन्हीचा आणि प्लस b, म्हणजे दोन्हीही टाईपच्या इंटिग्रेशनला हा एकच फॉर्म्युला लागेल. जे आपण सुरुवातीला लिहिलं ते थोडं कॅन्सल करून टाकायचं, ठीक आहे. आता इथे होमवर्कसाठी मी तुम्हाला प्रॉब्लेम देतो. पहिलं इंटिग्रल 3x किंवा आपण 3x प्लस 2 अपॉन स्क्वेअर रूट ट्वाइस एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 1 dx. दुसरा आहे इव्हॅल्युएट इंटिग्रल x minus 2 upon x square plus twice x plus 3 dx. याला सोडून पाहायचं. आता हेच प्रॉब्लेम तुम्हाला आणखी वेगळ्या मेथडने विचारलं जर तुम्ही एक स्टेप जास्त, तर त्याला कसं सोडवायचं ते पाहायचं. म्हणजे आपले सोडवलंच प्रॉब्लेम आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रल स्क्वेअर रूट x minus 5 upon x minus 7 dx. मग असं जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम दिलं राहणार गिवन इंटिग्रल x minus 5 upon x minus 7, मग याला सोडवताना काय पाहायचं की हा जो न्यूमरेटर मधला नंबर आहे याच नंबरनी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये गुणून टाकायचं. पहिली स्टेप किती, मग x minus 5 इंटू x minus 5 x minus 7 इंटू x minus 5. म्हणजे कोणत्या नंबरने गुणायचं, न्यूमरेटर मध्ये जो आहे तो. तुम्ही डायरेक्ट कसं लिहू शकता, x minus 5 होल स्क्वेअर इंटू x minus 7 x minus 5. म्हणजे ही वरची स्टेप लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. आता काय होईल, वर x minus 5 आणि खाली एक्सपान्शन केलं आपण x स्क्वेअर मायनस 12x प्लस 35. आधीचा टाईप आला आणि याला पूर्ण ॲज इट इज जसं आपण याच्या आधीचा प्रॉब्लेम सोडवला आहे तसं सोडवायचं. हे एक्झाम्पल पाहायला पॅटर्न आहे. म्हणजे काही असं वेगळेपणा नाही, फक्त एक स्टेप जास्त आली याप्रमाणे. तर मी एक एक्झाम्पल घेतोच, तर ते याप्रमाणे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. याला पण होमोसाठी घेऊन टाका. घरी सोडवायचे ते होमोसाठी दिलेले प्रॉब्लेम. अगदी त्याला पॅरलल प्रॉब्लेम मी घेतोय. इव्हॅल्युएट इंटिग्रल स्क्वेअर रूट 8 minus x upon x
आधी दोन फॅक्टर होते तर त्यावेळी एकच आला. गिवन इंटिग्रल केअरफुली 8 मायनस एक्स अपॉन एक्स dx. कशाने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे? या न्यूमरेटर मधल्या नंबरनी. तर वर काय येईल? 8 मायनस एक्स होल स्क्वेअर अपॉन एक्स इंटू 8 मायनस एक्स dx. वर येणार 8 मायनस एक्सचा स्क्वेअर म्हणजे तो फ्री होऊन जाईल. 8 मायनस एक्स आणि स्क्वेअर याला गुणून टाका 8x मायनस एक्स स्क्वेअर. आता या स्ट्राईकमध्ये इंटिग्रल आला एवढं झालं काय? प्लस कॉन्स्टंट 0 आलं आणि एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट निगेटिव्ह आला. मग काय करायचं? एक्सप्रेस न्यूमरेटर इक्वल टू ए डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 8x मायनस एक्स स्क्वेअर प्लस बी. किती मग न्यूमरेटर आहे 8 मायनस एक्स. ये या क्वाड्रॅटिक इक्वेशन डेरिव्हेटिव्ह 8 मायनस ट्वाइस एक्स प्लस बी. इक्वेशन नंबर 1. इक्वेटिंग कोएफिशिएंट ऑफ ए equating coefficient of x and constant term weighted. That is x चा कोएफिशिएंट पहा -1 आहे इथे. या साइडला x चा कोएफिशिएंट -2 आहे and constant या साइडला 8 इथे 8a plus b. तर यावरून a ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1/2 दोन्ही भागून टाकलं. इथे ठेवा 8 इक्वल टू 8 into 1/2 plus b, that is 8 equal to 4 plus b, that is b equal to 8 minus 4, that is 4. Using values of a and b in equation 1, using values of a and b in equation 1 वैगे. मग न्यूमरेटर आहे 8 minus x, a is 1/2, 8 minus twice x plus b is 4. ही व्हॅल्यू इंटिग्रेशन यूज करा यूजिंग इन इंटिग्रल वैगे. इंटिग्रल मध्ये यूज केलं इंटिग्रल 8 minus x च्या ऐवजी 1/2 8 minus twice x b plus 4 upon square root 8x minus x square. डिनॉमिनेटर आणि इंटिग्रल सेपरेट करूया आपण. इक्वल टू here 1/2 is constant, take out common, 8 minus twice x upon square root 8x minus x square dx plus 4 is constant, take out common, integral 1 upon square root. याचा कंप्लीट स्क्वेअर करण्याची प्रोसिजर चालू करून द्यायची. मायनस साइन कॉमन घ्या x square minus 8x dx. पहले इंटीग्रल रेडी झालं 1/2 इंटीग्रल 8 minus twice x upon square root 8x minus x square dx plus 4. याला कंप्लीट स्क्वेअर करू आपण. इंटीग्रल 1 upon square root मायनस किती वेळा सबट्रॅक्ट करावं लागेल? x चा कोएफिशिएंट 8 त्याला दोन्ही भागलं भागाकार 4 चा स्क्वेअर प्लस 16 मायनस 16 dx. ठीक, इक्वल टू 1/2 इंटीग्रल 8 minus twice x square root 8x minus x square dx प्लस 4 पहिल्या 3 टर्म आहे माइनस x minus 4 whole square minus 16 dx. ठीक,
that is 1/2 integral 8 minus twice x upon square root 8x minus x square dx plus 4 माइनस साइन याच्यामध्ये आपला करून टाका म्हणजे का 16 minus x minus 4 whole square dx. आता दोन्ही इंटिग्रल रेडियस काढण्याकरता 1/2 इंटू स्क्वेअर रूट मधल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे म्हणजे टोटल रिझल्ट येईल 2 इंटू स्क्वेअर रूट 8x मायनस x स्क्वेअर प्लस 4 इंटिग्रल 1/a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर म्हणजे साइन इनवर्स x अपॉन a x minus 4 upon a is 4 plus 6. 2 cancel होऊन जाईल square root 8x minus x square plus 4 sin inverse x minus 4 upon 4 plus 6 is required. होमोसाठी प्रॉब्लेम घ्यायचा आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रल 9 minus x upon x dx. तर ती पॅरलल आहे 8 minus x च्या ऐवजी 9 minus x. एखादा त्याच्यासाठी होमोसाठी प्रॉब्लेम पहिल्या एक्झाम्पलला पॅरलल होते स्क्वेअर रूट x minus 7 upon x minus 9 evaluate integral square root e raised to power 3x minus e raised to power twice x upon e raised to power x plus 1 dx. थोडं केअरफुल लक्ष द्यायचं. नाउ गिवन इंटिग्रल इज एक्सपोनेन्शियल मध्ये आलं तर सबस्टिट्यूट मेथड मध्ये जाणार ते प्रॉब्लेम. आता याला लिहिताना कसं लिहू आपण e raised to power 3x minus e raised to power twice x upon e raised to power x plus 1 dx. न्यूमरेटर मधून आपण e raised to power twice x कॉमन घेऊ. e raised to power twice x कॉमन घेतलं e raised to power x minus 1 upon e raised to power x plus 1 dx. आता हा e raised to power twice x can be written as e raised to power twice x can be e raised to power x चा स्क्वेअर. मग हे स्क्वेअर रूटच्या बाहेर घेऊ आपण तर हे होणार e raised to power x into याचा स्क्वेअर रूट पण आपण हा बाहेर घेऊन गेला तर राहिला e raised to power x minus 1 upon e raised to power x plus 1. थोडं केअरफुल लक्ष द्या इथे की यातून काय बाहेर गेला त्या e raised to power twice x चा कसं लिहितो आपण e raised to power x चा स्क्वेअर. मग या ब्रॅकेटचा स्क्वेअर होता इथे या स्क्वेअर रूटच्या बाहेर गेला तर e raised to power x. आता या प्रॉब्लेम सारखा मग कशाने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं e raised to power x ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करू आपण स्क्वेअर रूट e raised to power x minus 1 whole square upon e raised to power x plus 1 into e raised to power x minus 1 into dx. e raised to power x स्क्वेअर केल्यामुळे याचा स्क्वेअर रूट निघून जाईल e raised to power x minus 1 upon याचं एक्सपान्शन येणार e raised a plus b a minus b आहे तर e raised to power x चा स्क्वेअर म्हणजे e raised to power twice x आणि minus 1.
now put e raised to power x equal to t, e raised to power x dx equal to dt. Required integral become integral e raised to power x dx ची व्हॅल्यू dt वर आला t minus 1 upon square root t square minus 1. तर इथे आपण असं लिहिण्याच्या जर कन्फ्युजन होत असेल तर याला असं लिहून टाका e raised to power x चा स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर a plus b a minus b आणि b म्हणजे 1 आहे 1 चा स्क्वेअर 1 असं लिहिलं सोपं आहे. ठीक आहे. आता हे इंटिग्रल आपल्याला दुसऱ्या टाइप मध्ये एक्सप्रेस आणि त्यावर न्यूमरेटर इक्वल टू a डेरिवेटिव्ह ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन t square minus 1 plus b. किती ना न्यूमरेटर आहे t minus 1 is equal to a डेरिवेटिव्ह ऑफ t square minus 1 t square ची डेरिवेटिव्ह twice t 1 ची 0 plus b. याला इक्वेशन नंबर 1 दिलं. इक्वेटिंग कोएफिशिएंट ऑफ t and constant term वैगे. t चा कोएफिशिएंट या साइडला 1, राइट हँड साइडला twice a and constant हा -1 आणि या साइडला आहे b. तर a आपल्याला मिळतो 1/2 आणि b मिळाला -1. या आलेल्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये यूज करा. यूजिंग in equation 1 वैगे t minus 1 a is 1/2 into twice t plus b is -1. ही व्हॅल्यू इंटिग्रेशन मध्ये यूज करायची आहे. यूजिंग इन इंटिग्रल वैगे इंटिग्रल यामध्ये ठेवा t minus 1 इक्वल टू आपल्याला 1/2 into twice t plus into minus दिला -1 upon square root t square minus 1 into dt. ठीक. डिनोमिनेटर इंटीग्रल सेपरेट करा. 1/2 is constant, take out common, twice t upon square root t square minus 1 dt minus integral 1 upon square root t square minus 1 into dt. दोन्ही स्टँडर्ड टर्मले आहेत. 1/2 into डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये स्क्वेअर रूटची तर 2 into square root t square minus 1 इंटिग्रल 1 upon x square minus a square log of mod t plus square root t square minus 1 plus c. 2 कॅन्सल होईल. आपल्याला t ची व्हॅल्यू ठेवून द्यायची आहे t म्हणजे काय e raised to power x चा स्क्वेअर म्हणजे e raised to power twice x minus 1 minus log t means e raised to power x, t square means e raised to power twice x minus 1 plus इथे कुठला फॉर्म्युला यूज केला आपण ॲज इंटिग्रल f dash x upon square root f of x dx equal to 2 square root f of x plus. तर आज जो भाग आपण संपूर्ण शिकलो ॲक्च्युअली आपण दोनच टाईपचे एक्झाम्पल शिकलो आहे की इंटिग्रल px plus q upon ax square plus bx plus c dx आणि दुसरं होतं की इंटिग्रल px plus q upon square root ax square plus bx plus c dx. तर यासाठी वर्किंग रूल फक्त एक लक्षात ठेवायचा की एक्सप्रेस न्यूमरेटर इक्वल टू ए डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे ए डेरिव्हेटिव्ह ऑफ ax square plus bx plus c आणि प्लस b यामध्ये ठेवायचं आणि बाकी सगळी प्रोसिजर
ॲज इट इज आहे जसं आपण आधीच्या टाईपमध्ये शिकलो, तर हा टाईप तुम्ही वाचला की याच्या आधीचा टाईप तुम्हाला वाचण्याची गरज नाही. थँक्यू.